बाबाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी. आमच्या स्वामी जेजू ख्रिस्ताची कृपा, देवाचो मोग आणि पवित्र आत्म्याचो एकूण तुमचे सोबे आसू. प्रीतीच्या भाव बहिणींनो, आयज जावन आसा क्रिस्तानाचो दुसरो आयतार. दर वर्साक देवान आमकां मनशाची सर्वनी पासून केल्या अजापाचो उपास हाडटा आनी सेवा धर्म बरोबर जातोली देवाचे उतर आमचे जिवीत बदलून सगळेदाराचे येण्यार तयार जावन उजवाड दिता. सेल्सपुराचे मान तयार करुया, प्रवासाची यात्रिका राजवया. ह्यो आमचो सेवा धर्माचो विशय. सोमयाचे येण्याक खात्रीकून रावताना भरवशाचे आनी फावोदी भक्ती मनात घेऊन तयार जावंक जागृता. आमच्या सेवा धर्मात बरोबर जातोल्या सोमयाचे ताळो आयकून ताचो मान तयार करूंक आनी भरवशाची पावलां मारूंक आमकां कृपा आनी मन ह्या पवित्र विश्वाच्या बलिदानात देवा लागीं विश्वासान मागुया. हे पवित्र नदीत फावोदी परिवार घेवच्या खातीर आमी आमची पातकां वाडोवन घेवया. सगळ्यांच्या पथकाचो उगडास दवरून म्हणूया. आणि आमची पातकां भोगसून आमकां सासणाच्या जिविताक पावो. सासनाच्या काकुळसारा देव तुझ्या पुताक आमी दावी दावी मेळोवंक वयता. संवसारीक करण्यो आमचे वाटेर आडखळो जायना जावच्यो. सर्गीचे जाणवायन आमची मनां उजवाडाय. हे मोरी तूं आमकां दिवंक येता, त्या सुखाचे वांटली आमकां कर. हे आमी मागता आमच्या स्वामी तुझ्या पुता जेजू क्रिस्ता वरवीं. तो खरो देव तुझे सगळे पवित्र आत्म्याच्या एकपणाचे येता आनी राजवट चलयता सासनाच्या सासना. इसायास प्रवादाच्या पुस्तकावेले वाचप. जेसेच्या मुळात एक कोंब फुटतलो आणि ताच्या पायांतली एक कोंबडी उपसतली. ताचे सर्वेस्पराचो आत्मो देऊन येतलो. जाणवायेचो आणि विवेकाचो आत्मो तो. बुद्धीचो आणि पदवेचो आत्मो. सर्वेस्पराच्या शाणेपणाचो आणि भिरांतीचो आत्मो तो.
तो वयल्या वयर पळयून न्याय नीत करचो ना, लोकांचे आयकून तो फर्मान मारचो ना, पूण प्रामाणीकपण तो दर्दिल्यांक नीत करून दितलो आणि प्रितुमेच्या लांबीक खालत्या लोकां खातीर फावो तो निर्णय घेतलो. ताचो शब्द निष्ठुर मनशाक मार घालची बळी. एक उत्तर उलोवन तो खोट्या मनशाचा नाश करता. प्रामाणीकपण ताच्या फेंकट्याचो आंगळे आणि सत ताचे कमरेचो पट्टो. कोलो आणि मेंढलो सांगाता जियेतात आणि बोकुडलो बिबट्या वाघाचे खुशीक आड पडून फाटी सरना. आणि पाडकुलो आणि शिवांचे पोर बराबर वेतात आणि एक सुरकुलो भुरगो ताका लागता. गाय आणि आस्वाद इश्टान गीत भोवतात आणि ताची पोरां एकठांय न्हिदतात. आणि शिव बैला भाशेन तण खाता. दुधाचे भुरगे सोरपाचे धुळेशी खेळता. सुपुडले भुरगे पुरुषाच्या पेरकान हात घालता. म्हज्या आख्या पवित्र पर्वतार ती कांयच वायट करिनात व नुकसान दिनात. दर्याक उदकाची भरती येता तशे सर्वेस्पराचे अर्खीन सगळो देश भरून येता. त्या दिसा जेसेचे फार सगळ्या परसांक एक खुना कशी उबे रावतले. सगळी राष्ट्रां ताका सोदूंक येतली आणि ताचे घर मैमेवन जातले. देवाचे उत्तर हे जबाब सोडवंदार येतलो तेन्ना प्रामाणीकपण आणि शांती वचतली. देवा राजा तुझे शाणेपण दी. तुझ्याच नांवान नीत करचो अधिकार राजाच्या पुताच्या हातांत घाल. आसो तो न्यायनितीन तुझे परजेची मनसुबी करतलो आणि तुझ्या दुबळ्यांक नीत करून दितलो. जबाब सोडवंदार येतलो तेन्ना प्रामाणीकपण आणि शांती वचतली. ताच्या काळार वचतली प्रामाणीकपण आणि शांती. चंद्रीक आसो सर शेकांचेर ती तगतली. एका दर्यार थावन दुसऱ्या दर्यापर्यंत न्हंयचे तेगेर थावन प्रितुमेच्या शिमा पर्यंत चलतली ताची राजवट. जबाब सोडवंदार येतलो तेन्ना प्रामाणीकपण आणि शांती वचतली. उलो मारतल्या गरिबांक आदार नाशिल्ल्या दुबळ्यांक तो पावतलो. दर्दिल्यांची आणि दुबळ्यांची तो दया करतलो. गरिबांचो जीव तो सांबाळतलो. जबाब सोडवंदार येतलो तेन्ना प्रामाणीकपण आणि शांती वचतली. सदांकाळ ताचे नांव व्हड जावं आणि सुर्या तगो सर ते तगो. प्रितुमेची सगळी कुळां ताका लागून आपूण सदैव म्हणटली. सगळी राष्ट्रां ताचे नांव वयर काडटली. जबाब सोडवंदार येतलो तेन्ना प्रामाणीकपण आणि शांती वचतली. भाग्यवान पावलो रोमकरांक बरयलेली चिठीवेली वाचप. बाबा भयणीनो, पवित्र पुस्तक आमकां धीर, बळ आणि बुजवण दिता. त्या वरवीं आमचो परवासो घट जावच्या खातीर आदी बरयलेले आसा तितलेय आमकां शिकवण दिवचे पसत बरयला. क्रिस्तांव जेजूचे देगी प्रमाणे आमचे मदें एका मनाची जाण, एकाच काळजात आणि एकाच ताळम्यान देवाक आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताच्या बापाक तुम्ही वाखणचे खातीर धीर, बळ आणि बुजवण दिता. तो देव तुमकां कृपा दिवं. म्हणटच देवाक मान महिमा दिवचे पासत जशे क्रिस्तान
तुमकां मायभासाक लागीं काडल्यान तशें तुमी एकामेकांताय मायभाशी जायात. हांव तुमकां सांगतां, प्रजापती देवान केल्ल्यो बसावण्यो विश्वासीपणान पाळचे खातीरूच न्हय, बगर अनभावात्यांनी देवाक ताचे काकुती पसत वाखाणचे खातीर क्रिस्त सुनत केल्ल्या जुदेवांचो चाकर जालो. तर पवित्र पुस्तक सांगता, त्या पसत अनभावात्या मदें हांव तुका वाखाणणी दितलो आनी तुज्या नांवाचे महिमेन गायना करतलो. देवाचे उतर हे उद्गार. सर्वेस्पराचे मारक तयार करा, ताचे वाट नीट करा आणि आख्खे मनशाकुळ देवाचे तारण पळयतले. सर्वेश्वर तुमचे सोबे आसूं. मातेव परमानी जेजू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. अध्याय 3 ओळी 1 ते 12. स्नानदाता हांव दिश्टी पडलो आणि जुदवांच्या आरण्यांत अशें प्रवचन करूंक लागलो. जिवीत बोदला, कित्याक स्वर्गीचे राज लागीं पावला. आरण्यांत एक ताळो असो हरडता. स्वर्गेश्वराचो मार्ग तयार करात, ताच्यो वाटो नीट करात अशें इसायास प्रवाद्यान सांगून दवरलेलो तो होच. हो जुआंव उंटाचे नवेचे आंगवले न्हेसलो आनी पेंटाक चमड्याचो पट्टो बांदलो आनी टोळ आनी रानवटी मांव खावन जियेतालो. तेन्ना जेरुसल्याचो आनी आख्ख्या जुदेवांचो आनी जॉर्डना भोंवतणीच्या सगळ्या लोकांचो सगळो लोक ताका मेळोन वयतालो आनी आपली पातकां सांगून जॉर्डनांत ताच्या हातांतले स्नान घेतालो. पूण जायते फारिझेव आनी सादुकी स्नान घेवंक येतात ते पळोवन ताणें तांकां म्हणलें, पुरुषाची जात तुमी. ह्यो जो आसा तो क्रोध वाटाळ्यात म्हूण कोणें तुमकां शिरकायल्या. पूण तुमचें मन खरेंच बदलिना जाशात जाल्यार तुमची पुर्ती फळां दाखयता आनी आब्राम आमचो बापूय अशें तुमचे भितर बश्टे म्हूण नाका. तर हांव तुमकां सांगता, ह्या फातराची आब्रामाक संसद उत्पन्न करून देवाक ताक आसा. आतां लेगून झाडाच्या मुळाक कुराड घाल्ली आसा. म्हणटोच जे झाड बरें फळ देना ते कातरतली आनी उज्याक घालतली. हांव जिवीत बदलूंक खातीर तुमकां उदकान स्नान दिता खरो, पूण म्हजे फाटल्यान येता तो म्हजेहून बळवंत आनी ताच्यो वानो उखलून हातांत घेवंक म्हाका फावना. तोच पवित्र आत्म्यान आनी उज्यान तुमकां स्नान दितलो. ताचें सूप ताच्या हातांत आसा आनी तो आपली मळणी सोडून नितळ करतलो. आपलो घव कोड्यान भरतलो आनी तोंड पालवनांत असल्या उज्यान आसतलो. जेजू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान हे. प्रितीच्या भावा भयणींनो, आमी क्रिस्त
दुसऱ्या आयताराक सातोळ्यान भितर सरले. आणि ख्रिस्त येण्याचो काळ एक महत्वाचो वेळ आमकां दिसून येता. बघा बाबरीनो हो काळ आमकां वर्सां परस फावो जाता. वर्सां परस आमी तयारी करता, वर्स सोंपता, आमी चिंतून करता क्रिस्त केन्ना येतलो ना. जेजूची वाट पळोवन आसा आमी. तुमी ताका पळोवंक आशिल्लात, पूण तो पावना. प्रितीच्या भावा भयणींनो, हो क्रिस्त येण्याचो काळ कितें आमकां आपयता. जागृत रावन तयारी करून आणि घडये आमची तयारी अजून सारखी जावंक ना. घडये आमी जागृत अजूनही ना. आणि देखून क्रिस्त जेन्ना येता ताका पळोवन, ताका अणभवून, ताच्या एकवटान जिवंक आमी अजूनही पावूंक ना. आणि देखून देवाचें उतर आमकां दर दिसा, दर समयार आमकां आपोवणें दिता, आमकां आदार दिता, आमकां जागृत करता, आमकां शिटकावणी दिता की आमी निरंतरी तयार रावूं. गेल्या आयतारा येशू मनात असले आणि जेजू म्हणटा चोर केन्ना येतलो ते जर तर तुमी जाणा आसले जाल्यार तुमी तयारीत रावतले आसतात आणि तुमचे घर करून देवचे आसतात. तो केन्ना येतलो, कसो येतलो, खंयच्या वेळार आमी कोणूच नकळो. त्याच भाशेन जेजू आपली तुलना करता. मनशाचो पूत केन्ना येतलो हे कोणूच नकळो. आणि म्हणून आमी जागृत रावंक जाय, तयारीत रावंक जाय. बघा भावभयणींनो, जेजू आमकां आपयता तयार करून जागृत राव. आणि कशे तरेचे जागृतपण, कसले तरेची तयारी आमी सगळी तयारी करता. आयज देखून तुमी मिसा घेवच्या आदी तयारी केली ना. मिसा उपरांत घरांत कितें करूचें ताची तयारी करून आयले आसतात जाय. आणि म्हणून मनीस ही तयारी करता. पूण ही तयारी जावं आमच्या घरात कार्यक्रम असो, आमच्या समुदायात असो, जावं शाळेत असो, जावं कॉलेजीत असो, जावं कामार असो, वेगवेगळ्या तरेन आमी तयारी करता. पूण ही तयारी जेन्ना आमी करता, जर तर आमी बारकायेन जाणीवपूर्वक आमी तयारी केल्या जाल्यार आमचे कार्य, आमचे संक्रमणी व्यवस्थित जाता. आणि जेन्ना आमी शेवटाक नियाळ करता, आमी म्हणटा, आमी चिंतता, हांवें जर आनी थोडी तयारी केली आसती जाल्यार आनी बरें जालें आसतें ना. आणि आनीक बरें जालें आसतें, आनीक संपूर्ण आमचो कार्यक्रम, आमची संभ्रमणी जाली आसती. आणि म्हणून आमी जाणो आमी खंय तरी अपुरी पडटा, आमी खंय तरी आमच्यात उणेपण आसा. आणि म्हणून हो क्रिस्त येण्याचो काळ आमकां जण एकट्याक बाबडेनो जागवायेन, जागृतायेन तयारी करून आपयता. जाणीवपूर्वक तयारी. आणि ही तयारी खंयची भायली तयारी म्हणून, पूण आत्मीक तयारी. आणि म्हणून आयची वाचपाक बाबडेनो दुसऱ्या आयतारा आमकां जाणीव करून देतात. क्रिस्ताच्या येण्याक कशी तयार रावंक जाय. भरोशा धरून आयचे पयले वाचून इसायास प्रवादी आमकां सांगता एक प्रामाणिकपणाचो राजा येतलो. आणि हो राजा कोण? जेजू क्रिस्त. इसायास प्रवादी कितें ते भरवसो दिता इस्रायल परचे. इस्रायलचे निसंतन जाल्ले आसा. म्हळ्यार तांचे राजवट, तांचे गांव, तांचे शहर सगळे नश्ट जाल्ले आसा. तांकां निर्वाशीपणान न्हू एक्झायलांत आसात ती. म्हळ्यार ती दरदरल्यापणांत आसात, पयस आसात. आपले गांव घर सगळे सोडून, कुटूंब सोडून फकत जाणटे थोडेशे ते गांवांत आसात. आणि हे सगळे जेन्ना ते भोगतात आणि त्याच्या उपरांत तांकां परत येवंक परवानगी मेळटा, तांचे लागीं कांय ना. गरीबपण, भरवसो ना, जायते आडखळी अडचणी
आणि असल्या अडचणी अडचणी इसायास प्रवादी सांगता जे झाड कातरलेले असा त्या कातरलेल्या झाडातल्या एक कोंबडी फुटतली म्हळ्यार जेसेच्या कुटुंबातल्या आणि ही कोंबडी एक व्हडले झाड जातली म्हळ्यार एक भरोसो दिता की सर्वेस्पर देव तुमका एक राजा धाडटलो जेसेच्या कुटुंबातल्या वंशांतल्या तो राजा येतलो आणि ताचे राज कसले ताचे राज प्रामाणिकपणाचे नीतीचे शांतीचे आणि सवस्कांचे राज असते आणि म्हणून तो ताका भरोसो दिता जो राजा येवचो आसा तो शांती मोगान सवस्काय नीतीन हे राज चलयतलो आणि म्हणून ताचे राज संसारी राजा भाशेन न्ही पण देवाच्या गुणांनी भरलेलो राजा असतो देवाच्या प्रामाणिकपणान आणि आशीर्वादान भरलेलो राजा असतो आणि म्हणून या भरवशान तांकां जीव घालयता आयच्या शुभ वर्तमानात मोगा भावनेनो आमकां खबर मेळटा जो येवचो आसा ताच्या विशीं आणि जो येवचो आसा ताची खबर दिता स्नानदाता जुआन आपल्या आवयच्या कुसरांत असताना जेन्ना मारयेन एलिझाबेथेक भेट दिली एलिझाबेथ आणि तिच्या कुसरांत आसलेलो बाग पवित्र आत्म्यान भरलो खुशालकायेन ताणें उडकी मारली आपल्या आवयच्या कुसरांत कोणाक पळोवन संसाराच्या सोडवणदाराक पळोवन जेजूक पळोवन आणि म्हणून त्या दिसा ताका ताची जबाबदारी आणि ताचे कार्य देवान उक्ते केले स्नानदाता जुआवाक 6 महिन्याचो असताना त्या कार्याक तो तयार झाला तो फक्त दुसऱ्याची तयारी करता पण आपण पयलो तयार झाला आणि ताची तयारीची खुणा कितें स्नानदाता जुआवाची तयारी कशी तयारी केली ताने वाट दुसऱ्याक ताने तयारी कशी केली बेट केली तो आरोग्यान आवाज पहिलो दुसऱ्याक तयार करून ताने तयार जावंक जाय पहिले जर शिक्षक शिकयता जाल्यार तो कितें शिकयता ताने तयारी करूंक ना जाल्यार कितें शिकयतलो जर तुम्ही भुरग्याक जेजू विशीं सांगतात जाल्यार तुमकां जर जेजू विशीं काय माहित ना कितें सांगतले आणि म्हणून स्नानदाता जुआवाक पयली आपली तयारी केली जेजू येवकार देव तो तयार जालो पयलो आणि म्हळ्यार ताची तयारीची गुणा कितें ताचे आंगवस्त्र गुंडाची कमरेक पट्टो ताचे जेवण खावन रानांतले माव आनी टोळ ही जावन आसली ताची तयारी तो अरण्यात रावलो अरण्यात म्हळ्यार ताणे आपले घरदार सोडून एकसुर्यपणात मागण्यांत रावलो बसतो अरण्यात वचून भवन आसलो मागणे शांती देवाची येवजण कितें ती जाणा जावन ताणे मागण्यांत वेळ सारलो मागणे केले खालतेपणात जियेलो आणि आपूण तयार जाल्या उपरांत देवाची येवजण सोडवणदारा विशीं जाणा जाल्या उपरांत देवाक कितें जाय जाणा जाल्या उपरांत ताणे तो गूढ संवसाराक उक्तो केलो म्हळ्यार ताणे आपली तयारी केली आणि सर्वेस्पराचो ताणे मार्ग तयार केलो ना आणि कितें सांगले सर्गीचे राज लागीं पावला जिवीत बदला आपूण तयार जाल्या उपरांत ताणे दुसऱ्याक आपयले आमंत्रण दिले सर्ग राज्यात भितर सरोंक सर्गीचे राज लागीं पावला जिवीत बदला आणि सगळे तरेचो लोक ताचे सरशी जॉर्डन नदीत आयलो प्रायश्चित केले पश्चाताप केलो जिविताचे आणि ताची खुणा म्हळ्यार पवित्र स्नान तांणी सोडवणदाराक म्हळ्यार देवाच्या पुताक स्वीकारून तांणी प्रायश्चित केले जिवीत बदलले नवसरले आणि अशे तरेन तांणी तयारी केली बघा भावनेनो आयज ही सूत्र आमकां देव दिता स्नानदाता जुआ आमकां उलो मारता जिवीत बदला सर्गीचे राज लागीं पावला जिवीत बदला आता आमकां कितें बदलूंक जाय आमी जर तयारी करूंक जाय जेजूच्या येण्याक जाल्यार आमी बदल करूंक जाय ही तयारी करूंक जाय जो पर्यंत तुका भावना आमी करिना जाल्यार आमच्या रथाला जोपर्यंत आम्ही तयारी करीना
आमच्या नाताला अर्थ ना. आमची खुशाल काय ती खाण्यात पिण्यात नेसण्यात आणि मजा मारण्यात असते. ती खुशाल काय रावणा, त्या खुशाल काय आग लागतात, ती खुशाल काय नष्ट जातात, ती खुशाल काय सकाळच्या दवापरी रोकडीच पोयस होतात. तसली खुशाल काय, तसली तयारी आम्ही वर्ष तरी तयारी. पण जर खरेच आमकां जेजूच्या जन्माची ही खुशाल काय अनुभव जाय जाल्यार न्हू आमी नातालाक रावंक जाय. पूण दर दिसा तो आमचे सोबे येता, आमचे मदें येता, आमकां आपलो आदार दिवंक, आपलो मोग करून आमच्या जिविताची पावलां भरवशात आमकां भोगसोने दिवंक येता, शांती आनी समाधान दिवंक येता. आनी म्हणून आमी प्रामाणीकपणान आमची तयारी करूंक जाय. जिवीत बदलूंक, जिवीत नवसरूंक आमी उक्ती रावंक जाय. आमची काळजां आमी जोपर्यंत उक्ती करिना, काळजाची दारां आमी उक्ती करिना, तोपर्यंत आमचो सोमी आमच्या काळजांत रावंक येवचो ना. आनी जोपर्यंत आमच्या काळजांत येना ताका अनुभव आमी पावचे. आमी कसली तयारी करता? आमी फकत प्रिटेक्स म्हणटा आमी ढोंगी कशी आमी दुसऱ्याक दाखयता आमी नताळ करता जेजूच्या जन्माची खुशाल काय आमी संभवता. पूण आमच्या काळजांत दुख आसा, अशांती आसा, समाधान ना, काळजां मना घुसमटल्या. आनी म्हणून खरी खुशाल काय अनुभव आयज स्नान जाता जुमा आमकां आपयता आमचें जिवीत बदलूंक. आनी जिवीत बदलूंक पयली गुणा म्हळ्यार खालते बळ. आयज आमी जर एकल्यार आमच्या देवा मुखार आनी एकामेका मुखार आमी खंती जावंक जाय. खरेच आमी जेजूक अनुभवूंक जाय जाल्यार, खरेच आमी जेजूक आमच्या काळजांत स्विकारूंक जाय जाल्यार आमी खंती जावंक आमी शिकोवंक जाय. आमी असो मनशां अहंकारान भरलेलो इगो, अहंकार आमकां कोणाक ते सोडूंक नाका. आमी ती मूठ जी दाबून दवरता ती आमकां उक्ती करून आमकां भिरांत दिसता, लज दिसता, आमकां उणेपण दिसता. पूण तातूंतूच खुशाल काय आसा. जितकी आमी दाबून दवरता तितकी आमकां वेदना जाता, दूख जाता, त्रास जाता. पूण ती उक्ती केल्यार एक फ्रेशनेस, एक बरेपण, एक उक्तेपण मेळटा. आनी तेच उक्तेपण म्हळ्यार देवाचो मोग, ताची शांती आनी समाधान. आनी म्हणून आयज स्नान जाता जुमा खालतो जालो ताणे कितें म्हणले, जो म्हज्या उपरांत येता तो म्हज्याहून अधिक व्हडतो. म्हाका ताच्या वाहनांचो लेस म्हाका सोडूंक जायना, ती वादी सोडूंक जायना. तो पवित्र आत्म्यान स्नान दितलो, उज्यान आनी पवित्र आत्म्यान. म्हळ्यार आपूण सोडून त्याला वयर काडटा, खालतो जाता. आयज तो आमकां ही देख दिता. आमी दुसऱ्याक व्हडतो मान दिवंक, दुसऱ्याचें बरेपण चिंतूंक, दुसऱ्याक बरें दिवंक, दुसऱ्याक म्हत्व दिवंक आमी शिकूंक जाय. बाबा दुसऱ्याक म्हत्व दिलें जाल्यार म्हाजें म्हत्व कमी उणें जायना न्हू. दुसऱ्याक जेन्ना आमी लेखता, दुसऱ्याक मान आनी सन्मान दिता, तातूंत आमचें उणेपण जायना. पूण आमी दाखयता आमी देवाची भुरगीं म्हणून. आनी म्हणून आयच्या दुसऱ्या वाचपाक मागीर पावलो रोमकाराक बरोवन कितें सांगता, सगळी झुजा करून न्हय, मोगान आनी एकवटान शिवून. ताच्या येण्याक जर तुमी रावता जाल्यार तुमी मोगान आनी एकवटान शिवूंक शिकोवंक जाय. आनी हीच ती तयारी. ही तयारी करून आमी आमच्या काळजांत भितर येवंक जाय, काळीज तपासूंक जाय, काळजांत पळोवंक जाय. काळजांत आमच्या जायते वेगळे आसा, जायते वायटपण आसा, ते आमी पयस काडूंक जाय. राग, द्वेष, हिंसा, दुसऱ्यांचे वायटपण उलयलेले, अहंकार, गर्व, खोटेपणा, दुस्मानकाय, पातळ. आनी जोपर्यंत आमी ती भायर काडिना जाल्यार आमी जेजूच्या येण्याक आमी तयार जायना. आमच्यो धाकट्यो तयारी मोगा बाबा आमकां खुशालकाय आनी उर्बा आमकां दितली, आमकां भरवसो दितली. आमी खरेंच अंतरेकून रावतले ताका पळोवन, ताका अनुभव ताच्या येण्याक. आनी जेन्ना आमी ही तयारी करता, प्रामाणीकपणान करता, ही तयारी आमची भायर वचोवची ना. जेजू आमकां आपलें दर्शन घडयतलो.
गरजेवंतांवरवी आमच्या दुस्मानांवरवी पिडेस्तांवरवी आकांताक आणि आंतरीक सांपडेल्यांवरवी तो आमकां सदांच दाखयतलो की तो आमचे सोबे आसा, आमचे मदें आसा, आमकां आपलो मोग आनी सांगार उक्तो करतलो. तरी आमी सांत वांटो वेताना मुखार भाविल्लो आमी निराशेपणान न्हय पण भरवशा करून ताच्या येण्याक आमी आमची काळजां मनां, आमचे कुटुंब, आमचो समुदाय आमी तयार करुया. आमेन. आमचो आमची तयारी बरे भशेन जावन आनी सोम्याक आमी अनुभव आमी बापा लागीं आमची मागणी उबारूया. सर्गीच्या बापा, आमच्या बापसाहेबान विस्मयांनी याज्ञिकांनी सेवधर्मीचो कोण गरजेक वाडूंक आनी सेवा धर्माचो फळ कसो जिविताची नवसर्गी जोडूंक बरोवचान चालून तांकां दाखोवंक तुजो आदार दी म्हूण मागता. आमच्या राजकीय फुडाऱ्यांनी न्यायनीत आणि प्रामाणिकपण आपलो कारभार चलोवंक तुज्या आनी सगळ्या लोकांमध्ये भाव, भक्तीपण, एकवट आणि शांती विस्तारून तांकां तुजी जाणवाय दिवून मागता. आमच्या समाजात जायते लोक अनितीच्या जुलशायेन आणि राजपणाच्या भाराखाल चेपलेले आसा. असल्या भाव बहिणी सवे आमचो काळजा मनाचो मात लांब करूंक आणि त्यांच्या निराशेतल्या जिवितान नवे भरवशाचे किरण पेटोवंक आमकां तुज्या काळजा मनाची कर म्हणून मागता. आमच्या काळजात मनात असलेली मागणी आमी देवाक दवरुया. मोगाच्या बाबा, लांबिकाय आणि विश्वासान केल्ल्या आमच्या मागण्यांचेर तुजी दया दिश्ट घाल आणि तुज्या उदार फावोतीपुरी येवकार देव आमची काळजां मनां तयार कर. हे आमी मागता तुज्या उदाराच्या विशयी नावी. आमेन. भेटोडे आमी गीत घेवया. हिम नंबर C11. Amen.
आमच्या आणि तुमचे बलिदान स्वपदवेदा देवा बाबा मानत असले जाणून मागा. हे तुमच्या सर्व स्कोर म्हणून घेऊ. दोया बाबा काल त्या काळजान ही मागणी आणि देणी आम्ही तुका भेटयता आणि आमच्या पुण्याक कांयच पावोन जाय हे भेटवणीवर मी प्रसन्न जा. आमच्या सर्व गरजांनी कामोदीन आमकां दान दी. जेजू ख्रिस्त आमच्या सोम्यावर बी. सर्वेस्वर तुमचे सोबे आसूं. आमची काळजां उबारूया. सर्वेस्वराक आमच्या देवाक देवासूया. सर्वेस्वराक पवित्र बाबा सर्वपदवेदार आणि शासनाच्या देवा सर्व काली आणि सर्व ताय जेजू ख्रिस्त आमच्या सोम्यावर बी आम्ही तुका देवासून फावो. हो कायदो नितीचो आणि आमच्या फायद्याचो. तो किरकोळ मनुष्य करून घेऊन पहिले पावटी आमच्यामध्ये आयलो तेन्ना ताणे तुझे पुर्विल्ल्यो येवजण केली आणि सासनिक तरुणाचे दार आमकां उगडले. हे वरबी तीर धरून आता आम्ही आशेत रावते तुवें भासायले देणे. तो वैभवान परतून येतलो तेन्ना आमकां भोगूंक मेळटले. देखून आता देवदूता बराबर आणि सर्गीच्या सर्व सकाळी तुझे महिमेचे कीर्तन आम्ही निरंतरी गायता. बाबा खरोच तू सगळ्या पवित्रपणाची सोड. तुझ्या पवित्र ज्ञान काढून ही देण पवित्र कर म्हणून आम्ही मागता. जात्या आमच्या सोम्या जेजू ख्रिस्ताची कूड आणि रगत आपलेच विशेष कष्ट मरण सोसून वैशाली ताने मुलं केलो. तुका निर्वासून तो मोडलो तो आपल्या शिसाक दिलो आणि म्हणले हो तुम्ही समेस घेयात आणि खायात. ही म्हजी कूड तुमचे पासून समोर करूची. तेच बरी जेवण जातोच ताणे कास घेतली. तुका नव्यान ती वाचलो. ती आपल्या शिसाक दिली आणि म्हणले तुम्ही समेस घेयात आणि हातले पियात. ही म्हज्या रक्ताची कास नव्या आणि सासणी कलराचे रगत पातकांचे बॉक्सच्या तुमचे पासून आणि समेस पासून ते वारत हे म्हज्या उदासाक करात. भावार्थाचो बोलूया.
तुझ्या मनाचो आणि पुनर्जन्माचो आम्ही भक्तीने उल्हास करता आणि हो जिविताचो उंडो आणि सोडण्याची कास तुका संबंधिता तुझे मुखार योग्य तुझी सेवा करून काम कावलेल्या देवळाने तुका तीन वाजता आणि जेजूची गूढ आणि निर्भर शोधल्या वाचून असता पवित्र आत्म्या एकटाय कर म्हणून आम्ही नम्रताने मागता सर्वेश्वरा आगे पृथ्वीचे विस्तारले तुझे पवित्र सभेत उल्हास कर आणि लिव आमच्या भगवान बापा डेरिक आमच्या गोडी बापा आणि सगळ्या याज्ञिक वर्गाबरोबर तिका प्रतिमोदान पुनर्जन्माचो पर्व सुंदर मेल्ल्या त्या आमच्या भावनाची काकुतो तांकां आणि तुझे इश्टेरी मेल्ल्या सोमेस्तान तुझे परजोळी मुखार पळोवंक फावो कर आम्हा सोमेस्तांची दया कर म्हणून आमी मागता आमकां बरे देवाची माय सांगाती भाग्यवान सुजेतीचो पोती भाग्यवान धर्मदूता भाग्यवान जूड भाग्यवान अँथनी भाग्यवान फ्रान्स सेल्स आणि सर्व काही तुका मानवल्या त्या सगळ्या भक्तां बरोबर सासणाच्या सुखात आमकां मागली तांचे सांगाता तुझी महिमा गावंक आमकां फावो कर जेजू क्रिस्ता तुझ्या पुता वरवीं त्या जेजू वरवीं त्या जेजू सांगाता त्या जेजूताय पवित्र आत्म्याच्या एकूण सर्ववेदार बापा सर्वंतरांनी वैभव तुका सासनाच्या सासना मग भाविनो जेजूच्या येण्याक आमी खास जमान्यात तयार जावं जेजूने शिकवलेले मागणे बापा करताना बापाची कृपा आणि आदार मागूया सगळी म्हणूया आमचे दया करून या जीवितात समजणे आणि शांती आमकां दी स्वर्गीच्या सुखा आणि आमच्या सर्वंताला जेजू क्रिस्ताच्या येण्याक आमी भरवशा पत्रेकता तर आमकां तुजी उदार काकुती सर्पांतली सुदोय आणि सर्व कांतांतली वाटोय सोम्या जेजू क्रिस्ता तुझ्या धर्मदूतांमध्ये तुमकां शांती दवरता तुझी शांती तुमकां दिता आमच्या पातकांचे न्हय तूं तुजे पवित्र सभेच्या बाबाताचे दिश्ट कर आनी तुजे कुशे प्रमाणे तिका शांती दी आनी तूंच तिका एकवटान सांबाळ तुजो जियेत आनी रातभर चलयताय सासनाच्या सासना सोम्याची शांती सदाकाळ तुमचे सोबे आसूं आमी कुशालकाय एकामेकाक जेजूची शांती देवया हीच देवाची शरीर संसाराचे पाप काढतात मोगा बाबळून पोस्तो जेजू जिव्या देवाचो जीव करून शांतीचो पोर ह्या वेळार ह्या मोठ्या रूपान आमचे मध्ये हाजीर आसा आमकां भरवसो देव आपलो मोग उक्तो करूं आदार देव आनी शांती फावो करूं ह्या जेजूच्या जेवणाक आपयल्या ते सगळे आमी सुभागी
hymn number B38. तुम्ही
तुझ्या बाबा आमच्या आत्मिक वचनांत तुवें दिल्ले तेच्यावर त्यावर बी आम्ही दोषी झाले जेजूच्या पुढे रक्ताच्या गुटांत वांटो घेऊन संसारी वस्तूंचे चांगवायन मोल करून आणि स्वर्गीच्या देण्यात लागून आमकां शिकय हे आम्ही मागता तुझ्याच पुता जेजूचे नावी आमेन. सर्वेस्वर तुमचे सोबे आसूं तुमचे सोबे सर्ववेदार देव बाप पूत आणि पवित्र आत्मा तुमचे आशीर्वाद घालो वचनियात क्रिस्ताच्या मोगान आणि शांतीत तुमकां धाडटा देवाचे मोग